रमजान महिना संयमदान आणि बंधुत्वाचा संदेश देतो। पवित्र रमजान महिन्यात पाळण्यात आलेल्या उपवासामुळे ईश्वर आराधनेमुळे अनेक व्यक्तींच्या वाईट सवयी सुटतात। ईदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी सामाजिक संघटना, संस्था व प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी देऊन बंधुभाव सलोखा जोपासला जातो। देशाला सर्व धर्म आणि समभावाची आवश्यकता आहे। त्यामुळे समाजातील द्वेषाचे वातावरण दूर होऊन सर्वत्र शांतता आणि एकात्मता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खामगावचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केले। 28 मार्च रोजी खामगाव शहरातील मस्तान चौक मस्जिद समोरील प्रांगणात राणा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वपाल सिंह जाधव, खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, खामगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे, माजी नगरसेवक किशोरप्पा भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना रोजा इफ्तार निमित्त पेंड खजूर, फळ फ्रूट व फराळाचे वितरण करण्यात आले। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन रमजानच्या शुभेच्छा दिल्या व एकता प्रस्थापित करण्याचा संकल्प घेतला। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव।